हाय गाईज, माझं नाव वैष्णवी दत्तात्रय खुटवड आहे आणि मी परत आली आहे माझ्या व्हिडिओसोबत. तर ह्या वेळेस मी तुम्हाला तर वेगळे व्हिडिओज दाखवणार आहे, जसे की एक्सपेरिमेंट. आता मी एक्सपेरिमेंट करणार आहे. ह्याच्या आधीसुद्धा मी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली होती. तर मी ह्याच्या आधी एक वेगळं एक्सपेरिमेंट केलं होतं आणि तेही आळीचंच केलं होतं, पण वेगळ्या पद्धतीने. तर ह्यावेळेसही तेच करणार आहोत आपण, पण कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा बॉक्स घेतला आहे, मोठा बॉक्स, कारण की तिला थोडीशी स्पेस लागेल. आणि हवा जाण्यासाठी तुम्ही बघू शकता मी वेगवेगळे डिफरंट असे बिळ पाडून घेतलेत रँडमली, त्यासाठी हवा जाण्यासाठी. अशी तुम्ही कुठलीही गोष्टी लोखंडाची घेऊन त्याला गरम करून अशी बिळं पाडू शकता. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे घे झूम कर. सगळ्यात पहिल्यांदा आता ह्या हिरव्या गोष्टी आहेत, तर त्यासाठी मी असे हिरवे टाकून घेते, कारण तिला हिरवा पाला वगैरे लागतो, म्हणून आपण आता ह्या सगळे टाकून घेणार आहोत. रँडम तुम्ही कुठलेही घेऊ शकता, पण कुठलं विषारी वगैरे असं घ्यायचं नाही आहे. आता हे मी घरात भाजी वापरतो त्या भाजीतच घेतलं आहे, ज्या भाजीत ती निघाली आहे त्या भाजीतच आता हे आपण घेतलेलं आहे. आता ह्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी तिला ट्रान्सफर करायची. सो गाईज, आता आपण आळीला इथे काढून घेऊ. हे बघा, आता इथे तुम्ही बघू शकता. आता ही जिवंत आहे, ती हालत नाही, पण ती जिवंत आहे. आता आपण तिला या मोठ्या बॉक्समध्ये काढून घेऊ. तुम्ही तिला बघू शकता इथे. तुम्ही आता मी झूम केली, तुम्ही बघू शकता. ती आता खूप छोटी आहे. मी तिला जशी भाजीत होती तशीच मी तिला बाहेर काढली. आता मी तुम्हाला दाखवले की तिला अशीच ठेवायची आहे. आणि त्यानंतर आता मी हे जरी लावलं तरी तिला ऑक्सिजन जाणार आहे, कारण मी इथे बिळे वाढलेत. आता त्याची आपण नंतरची स्टेप जी आहे ते आपण नंतरच्या शॉर्टमध्ये आपण कंटिन्यू करूया.